आता ग्रुप डी, सी, बी आणि एचा आपण जर विचार केला तर ग्रुप डी मध्ये जे लोक काम करतात ते साधारणतः मॅन्युअल वर्क करतात. त्यांच्या कामाचं स्वरूप हे समजा मॅन्युअल आहे. समजा एखाद्या गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये एखादा शिपाई आहे फॉर एक्झाम्पल, किंवा त्यांना फिजिकल लेबर करावं लागतं. असे जे लोक आहेत ते ग्रुप डी मध्ये काम करतात. म्हणजे किंवा त्यांच्या कामाचं स्वरूप मॅन्युअल अशा प्रकारातलं आहे. जे लोक ग्रुप सी मध्ये काम करतात त्यांचं कामाचं स्वरूप हे साधारणतः क्लेरिकल अशा प्रकारातलं आहे. म्हणजे ते क्लेरिकल या प्रकारातलं काम करतात. दे आर मेंटेनिंग द डॉक्युमेंट्स, दे आर मेंटेनिंग द फाईल्स. हे ग्रुप बी सी मधले लोक काम करतात. ग्रुप बी मध्ये जे लोक काम करतात ते सुपरवायझरी पोझिशनमध्ये काम करतात. ते सुपरवायझरी पोझिशनमध्ये काम करतात म्हणजे काय, की त्यांच्याकडे जबाबदार दिलेली आहे की दे आर सपोज टू सुपरवाइज ग्रुप सी अँड ग्रुप डी पीपल. हे ग्रुप सी आणि डी मध्ये जे लोक काम करतात त्यांचं सुपरविजन त्यांनी करणं अपेक्षित आहे. आणि ग्रुप ए मधले जे लोक काम करतात ना ते त्यांचे हेड असतात. म्हणजे दे आर आयदर हेडिंग अ पर्टिक्युलर डिपार्टमेंट, पर्टिक्युलर विंग, किंवा त्यांच्याकडे फार मोठी जबाबदारी दिलेली असते. सो ग्रुप डी मधले लोक हे मॅन्युअल स्वरूपाचं काम करतात. ग्रुप सी मधले लोक हे क्लेरिकल स्वरूपाचं काम करतात. ग्रुप बी मधले लोक हे सुपरवायझरी स्वरूपाचं काम करतात. आणि ग्रुप ए मधले लोक आहेत ते त्याचं हेड म्हणून किंवा त्याचे प्रमुख म्हणून आपलं काम करताना दिसतात.